प्रज्ञावान मनुष्य आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रमादाला ओळखतो. अरे, मी प्रमादामध्ये आहे, मी आळसामध्ये आहे. मी जर आळसामध्ये असेल, मी जर प्रमादामध्ये असेल, तर माझ्या जीवनाचं ध्येय आणि उद्देश मी कसं पूर्ण करू शकतो? मी पूर्ण करू शकणार नाही. आणि त्यामुळे या प्रमादाला मी पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे आणि उत्साहाने मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रज्ञावान मनुष्य अशा प्रकारचं चिंतन मनन करू शकतो, परंतु मूर्ख मनुष्य, अज्ञानी मनुष्य, अडाणी मनुष्य अशा प्रकारचं चिंतन मनन करू शकत नाही. परिणामतः जो अशा प्रकारचा विचार करत नाही तो दुःखाला प्राप्त होतो. पण जो मनुष्य मी प्रमादी आहे, त्या प्रमादाला नष्ट करून मी उत्साही असलं पाहिजे अशा प्रकारचा जो विचार करतो, तर नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि त्यामुळे प्रज्ञावान बनण्याचा आपण प्रयत्न करावा. नमो बुद्धाय. जय भीम.